तुळसगावचं ग्रामदैवत आहे. नवसाला पावणारा, हाकेला धावणारा आणि माहेरवाशिनींचा देव म्हणून प्रख्यात आहे. कारण माहेरवाशिनींचा देव असल्याने निश्चितच या माहेरवाशिनींना या गावामध्ये मोठा मान आहे. 11 दिवस हा उत्सव चालतो. आज अमावास्या आहे. अमावास्येला चालू झाल्यानंतर सलग 11 दिवस म्हणजे 15 तारीखला कवळासाने या उत्सवाची सांगता होणार आहे. त्याचप्रमाणे या जैत्र उत्सवासाठी अनेक भागातनं, सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं म्हणा किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं, त्याचप्रमाणे गोवा राज्यातनं ही लोक भाविक भक्तगण या उत्सवासाठी येत असतात. या देवाचं वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ 700 ते 800 वर्षाची परंपरा आहे. जैते परब नावाचे महापुरुष या गावामध्ये होते. ते दांडपट्टा खेळत होते. त्यांनी घाटावर म्हणजे नारूर गावात आपली मुलगी त्या ठिकाणी दिली होती. रांगणागडावर ते म्हणजे हे करत होते, आपली म्हणजे ड्युटी करत होते. त्यानंतर त्यांनी आपली मुलगी तिथे दिल्यानंतर त्या मुलीला आणण्यासाठी ते गेले होते. तेव्हा त्या गावातील लोकांनी सांगितले, तुम्ही कोळंबिंडला किंवा नागर महाराजसोबत घेऊन या. त्यानंतर ते गेल्यानंतर येताना भिल्लांशी त्यांची गाठ पडल्यानंतर त्या भिल्लांशी गाठ पडल्यानंतर मोठं युद्ध झालं. त्यानंतर जैतोबाच्या एक मस्तकात बाण लागला गेला. त्यानंतर एक आख्यायिका आहे देवा. त्यानंतर त्या धड जे आहे, शिर जे आहे ते गावात आणलं गेलं. गावात आणल्यानंतर संचार देवाने आपली प्रथा काय करावं काय नको करावं हे सगळं सांगितल्यानंतर दक्षिण कोकणातील एकमेव असं देवस्थान आहे, माणसाचा देव होऊन ज्यांनी गावराटी आपल्या ताब्यात घेतले असं हे जैतीर देवस्थान आहे.